नमस्कार. जिंदगी ही लय भारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप दिवस म्हणजे वर्षच झाले की आपला कुठलाच काही व्हिडिओ नव्हता आपल्या ह्या चॅनलवर. त्याचं कारणही असं होतं की मी एका कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं होतं आणि त्याच्यासाठी मला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या कोर्सवर करणं खूप महत्त्वाचं होतं, कारण त्याचे प्रॅक्टिकल्स त्याचे अभ्यास करणं, कॉन्सन्ट्रेशन करणं खूप गरजेचं होतं. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे कुठल्या कोर्सला ॲडमिशन घेतलं, तो कोर्स म्हटण्यापेक्षा एक शिक्षण आहे, मेडिकल फील्डचंच आहे. त्याच्यासाठी मी ॲडमिशन घेतलं होतं आणि ते म्हणजे सुजोग थेरपी. नाव पहिल्यांदा ऐकलं आहे ना? हो. बऱ्याच जणांना मी जेव्हा म्हणजे पासआउट झाली किंवा मी स्टेटस ठेवलं, आता स्टेटस ठेवणं थोडंसं नॉर्मलच झालेलं आहे, किंवा माझ्या फॅमिली मेंबरांनी स्टेटस ठेवलं तेव्हा बऱ्याच जणांना सुजोग हा शब्दच कळत नव्हता की ही कुठलं शिक्षण आहे किंवा कुठला कोर्स केला असं म्हणून. तर त्याचं कारण असं आहे की सुजोग हा आपल्याकडचा मुळात शब्दच नाही आहे, त्याच्यामुळे याचा तुम्हाला अर्थ कळणं किंवा हे काय आहे हे समजणं अशक्यच आहे. आता मी तुम्हाला सुजोगचा अर्थ सांगते. सुजोग म्हणजे हा आपल्याकडचा नाही तर कोरियाकडचा शब्द आहे, कोरियन वर्ड आहे. सुजोग ही एक ट्रीटमेंट पद्धती आहे की आता जगामध्ये ट्रीटमेंट करण्याच्या खूप वेगळ्या पद्धती आहेत, जसं की ॲलोपॅथी, होमिओपॅथी, ॲरोमाथेरपी, आयुर्वेदिक, फिजिओथेरपिस्ट. त्याच प्रकारे ही एक सुजोग थेरपी पण आहे. सुजोग थेरपीमध्ये सुजोगचा अर्थ मी तुम्हाला सांगते. सु म्हणजे हात, जोग म्हणजे पाय. हा कोरियन शब्द आहे. कोरियामध्ये सु म्हणजे हाताला सु म्हटलं जातं आणि जोगला म्हणजेच पाय, तळपायाला जोग म्हटलं जातं असं आहे. ही ट्रीटमेंट पद्धत जी आहे, ज्यांनी शोधलेली आहे त्यांचं नाव आहे पार्क जेहू. हे कोरियन होते. पण सगळ्यात मोठी विशेष गोष्ट सांगू, त्यांनी हा जो संशोधन केला होता ह्या ट्रीटमेंटचा, तो आपल्या भारतात केलेला आहे आणि तेही राजस्थानमध्ये. तर ही कुठे ना कुठे आपल्याकडची पद्धत आहे. जसं की आपल्याकडे अगोदरपासून पाय दुखले तर हाताने पाय दाबा, किंवा तळपायाला मालिश करा, तळहाताला मालिश करा, डोक्याला मालिश करा. ही जी पद्धत आहे त्या आपल्याकडच्याच आहेत. आपल्याकडे ह्या गोष्टी पूर्वपाळ चालत आलेल्या आहेत. किंवा TCM म्हणजे त्यातच मी दुसरं केलेलं आहे TCM. TCMचा अर्थ असा होतो ट्रेडिशनल चायनीज मेरिडियन्स. फुल बॉडीमध्ये मेरिडियन्स असतात. आपण जसं म्हणतो की फुल बॉडीचे व्हेन्स असतात, जॉईंट्स असतात. तर प्रत्येक व्हेन्समध्ये एक असे काही पॉईंट्स असतात आपल्या बॉडीमध्ये, ज्याच्यावर ट्रीटमेंट केल्यानंतर आपली म्हणजे खूप असे आजार आहेत ते खूप छान पद्धतीने बरे होतात. कुठलीही मेडिसिन्स न घेता फक्त व्यवस्थितरित्या ही ट्रीटमेंट तुमच्यावर केली गेलेली पाहिजे. आणि म्हणजे हातापायामध्ये असल्यामुळे तर तुम्ही स्वतःवरही स्वतः ट्रीटमेंट करून घेऊ शकतात. म्हणजे स्वतःला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही ट्रेडिशनल चायनीज मेरिडियन्समध्ये तरी असं आहे की ते होल बॉडीमध्ये असतात, म्हणजे बाकीचे पॉईंट्स हे पाठीमागेही असतात. तर आपला हात तिथं जाऊ शकत नाही किंवा तिथं आपण ट्रीटमेंट करू शकत नाही. पण सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे ते पॉईंट्स पूर्ण आपल्या हातातही असतात. तर ह्याविषयी सविस्तर व्हिडिओ मी दुसरा बनवेल, पण मी आज फक्त इन्फॉर्मेशन देते तुम्हाला. तर ही ट्रीटमेंट पद्धती त्यांची आहे. कोरियामध्ये ह्याच प्रकारे ट्रीटमेंट होत असते किंवा ह्याच प्रकारे ते रिकवरही होत असतात. याचे बरेचसे जे अनुभव आहेत ते आहेत. आम्हाला शिकवताना ते अनुभवही दिले गेलेले आहेत किंवा त्याविषयी बुक्स पण आहेत, ज्यांना ह्या ट्रीटमेंटचा इफेक्ट झालेला आहे. किंवा स्वतः आता मीही केलेलं आहे की मीही प्रॅक्टिकल वर्क केलेलं आहे, तर मलाही अनुभव आहेत की ह्या वर्कचा किती छान उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुजोगमध्ये तुम्हाला मॅग्नेटिव्ह थेरपी करायची असते की मॅग्नेट्सद्वारे थेरपी. तर आणि ह्याच सोबत तुम्हाला सीड्स थेरपी पण होत असते की मॅग्नेट नसलेस तर तुम्ही सीड्स वापरूनही थेरपी होत असते. आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ही ॲक्युपंक्चर थेरपी आहे. आपल्याकडे सहसा कोण ॲक्युपंक्चर म्हणूनच ओळखली जाते, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर. पण रिअल नेम याचं असं आहे की सुजोग म्हटलं म्हणजे फक्त तळहात, तळपायालाच ट्रीटमेंट केली जाते. TCM म्हटलं म्हणजे होल बॉडीमध्ये त्याचे पॉईंट्स असतात. इवन तुम्ही शीर्षासन करतात ना, शीर्षासनचा इफेक्ट न शीर्षासन करता सुद्धा तुम्हाला येऊ शकतो, त्याचेही पॉईंट्स आहेत. किंवा तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला अटॅक येतोय, जर तो व्यक्ती म्हणजे त्याला अटॅक आलेला आहे हे समजलं तर तुम्ही निदान दवाखान्यात जास्तोपर्यंत तरी तुम्ही बेटर राहू शकतात किंवा दवाखान्यात जाण्यापर्यंत तरी तुमच्याकडे वेळ राहील. एवढं इफेक्टिव्ह हे
ट्रीटमेंट आहे. तर ही ट्रीटमेंटविषयी मी आपल्या चॅनलवर नक्कीच सांगणार आहे. तर आपल्या चॅनलशी जुडून राहा. मला तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत. जेही मागच्या काही वर्षांमध्ये आपलं राहून गेलेलं आहे ती सगळी कसर आपल्याला काढायची आहे. आपल्याला धमाल मस्ती करायची आहे. एवढ्या काही काळामध्ये मी ज्या गोष्टी शिकलेली आहे किंवा ज्या झालेल्या आहेत, एवढ्याच काही काळामध्ये एक दुःखद घटना ही झाली माझ्यासोबत की माझा अपघात झाला होता आणि त्याच्यामुळे माझा पाय ब्रेक झालेला आहे पूर्णतः. तर मला थोडंसं चालणं फिरणं अशक्य होतं. पण त्याविषयी मी तुम्हाला सांगेल की मी आता खूप रिकवर झालेली आहे. तर 3 महिन्यात मी कशी रिकवर झाली हेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. किंवा ही ट्रीटमेंट पद्धती असली किंवा कुठला म्हणजे असे विषय आहेत तुमच्याशी गप्पा मारण्यासारखे. आजकाल कसं झालेलं आहे की समोर लोक कमी भेटतात, पण ऑनलाईन भरपूर गप्पा मारता येतात किंवा भरपूर गोष्टी बोलता येतात. तर चला, त्याचसोबत बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टीही मी तुम्हाला सांगणार आहे किंवा ह्या ट्रीटमेंटविषयीही तुम्हाला सांगणार आहे. कारण आता वेळ आलेली आहे स्वतःचा डॉक्टर स्वतः होण्यासाठी. तुम्ही तुमचाही डॉक्टर होऊ शकतात आणि तुमच्या परिवाराचाही डॉक्टर होऊ शकता, हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकते. तुम्ही जर योग्य पद्धतीने ही ट्रीटमेंट केलीस तर तुम्हाला याचा खूप छान इफेक्ट येणार आहे आणि खूप छान परिणाम होणार आहेत न औषधं घेता. तर चला, आरोग्य हे खूप महत्त्वाचे असते, त्याच्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जिंदगी ही लई भारी आहे यार. जिंदगी जर तुम्हाला चांगली जगायची असले तर छोट्या मोठ्या गोष्टी, छोटे मोठे आनंद हे साजरी करायचेच असतात. तर चला, आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.